नमस्कार, मी पुष्पलता जगताप आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओचं कारण असं आहे की मी मागे एक व्हिडिओ टाकला होता आणि त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मुलांसोबत सुनेंसोबत वय झाल्यानंतर एकत्र राहावं का। तर त्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद मिळाला आणि बऱ्याच जणांनी कमेंट्ससुद्धा टाकले आहे। चांगलेही कमेंट्स आहे, परंतु काही जणांचं म्हणणं असं आहे की आता वृद्धापकाळ असल्यामुळे आणि शारीरिकदृष्ट्या आम्हाला होत नसल्यामुळे किंवा शारीरिक अवस्था तशी नसल्यामुळे मुलासोबत किंवा मुलीसोबत एकत्र राहावं लागतं। तर अशा वेळेला काय करावं, किंवा आर्थिक बाजू मजबूत नाही म्हणून अशा वेळेला आम्हाला मुलासोबत मुलीसोबत किंवा सुनेसोबत राहावं लागतं। तर त्याच्यावर मग काय करायचं, अशा वेळेला काय करायचं। तर निश्चितच मी मागेसुद्धा म्हटलं होतं की जर एकत्र राहणे हा खूप चांगला पर्याय आहे, खूप चांगला आहे। कारण आपली संस्कृती ही आहे, आपली भारतीय संस्कृती आहे की संयुक्त कुटुंब पद्धत आपल्या भारतात आहे। आणि आपला जर जुना इतिहास पाहिला तर एकत्र कुटुंब पद्धतीला खूप महत्त्व होतं। एका घरात भरपूर लोक राहायची आणि त्यामुळे काय होत होतं की एकमेकाचं सुख दुःख आणि विशेष म्हणजे लहान मुलांवर संस्कार खूप महत्त्वाचे होते, ते संस्कार होत होते। संस्कारासाठी कुठे टाकायची किंवा वेगळा वर्ग लावायची तेव्हा गरज पडत नव्हती। तर संस्काराचं केंद्र म्हणजे त्यांची आजी आजोबाही राहत होते। परंतु आता जसजसं बदलत गेलं, सगळ्या गोष्टी बदलत गेल्या आहेत। आता प्रगती जशी जशी झाली आहे आणि प्रगतीमुळे त्या प्रगतीचे जसे चांगले परिणाम झाले तसे वाईटसुद्धा परिणाम झाले। शिक्षणामुळे माणूस खूपच सुशिक्षित झाला आहे, पण सुसंस्कृत ज्याला आपण म्हणू तो बनला आहे का। आणि त्यासाठी कुठेतरी आपण जबाबदार आहोत असं तुम्हाला वाटत नाही का। बघा, पूर्वी काय व्हायचं की घर छोटी राहायची आणि आजी आजोबाकडे मुलांना सोपवून दिल्या जात होतं। परंतु आपण जे कार्यरत होतो, आपण जॉब करत होतो, स्त्रिया असो किंवा पुरुष असो, जेव्हा जॉब करत होते तेव्हा जेव्हा तुम्ही घर बांधलं तेव्हा मुलांसाठी एक वेगळी रूम, त्याचंच सगळं राज्य, त्याची प्रायव्हसी, आणि त्यामुळे कदाचित त्याला दुसऱ्याने डिस्टर्ब करणं नको वाटतं किंवा त्याच्यात ढवळाढवळ कोणाची नको वाटतं। त्याचं एक स्वतंत्र जग, त्यामुळे तीच त्याच्या मनात एक बीज जोपासलं गेलं नाही का। हे तेव्हा आपण मोठ्यापणाने सांगत होतो की त्याच्यासाठी वेगळी रूम आहे, त्याच्या रूममध्ये जायचं असलं तर आवाज देऊन जावं लागतं, तुम्ही सांगायचे नाही का। पण आता मात्र त्याचा उलट परिणाम कुठेतरी झालेला आहे नाही का। त्याचबरोबर टी व्ही आहे, जे प्रसार माध्यम आहे आणि त्या प्रसार माध्यमांचा सुद्धा परिणाम मुलांवर, मुलांच्या मनावर झालेला आहे असंही मला वाटतं। परंतु आता सगळं प्रगती झाली, सगळं बदलत गेलेलं आहे आणि त्यामुळे आपल्यालासुद्धा कुठेतरी बदलावं लागतं, आपल्यासुद्धा बदल करावा लागतो आपल्याला। तर ज्यावेळेला ह्या गोष्टी शक्य नाही आहे, आपली शारीरिक स्थिती तशी नाही किंवा शारीरिक मजबूत नाही, आपण स्ट्रॉंग नाही आहे आणि त्यामुळे आता वय झाल्यानंतर सगळ्यांची परिस्थिती सारखीच असणार आहे। जेव्हा तुम्ही 70 पार करता, 75 पार करता तेव्हा सगळ्यांचीच परिस्थिती ही सारखीच असणार असते। परंतु जेव्हा होत नाही त्यावेळेला मात्र कुठला निर्णय घेणे एकत्र राहण्याचा हा मला वाटतं बेस्टच आहे। पण वेगळं राहणं हे यासाठी की तुम्ही आता रिटायर झाले आहे, रिटायरमेंटनंतर जेव्हा तणाव निर्माण होतो, जेव्हा तुम्ही कार्यरत असता तेव्हा मात्र सगळं काही सुरळीत चालतं,
परंतु रिटायरमेंटनंतर तुम्ही जेव्हा घरात राहता आणि 24 तास तुम्ही जेव्हा घरात राहता तेव्हा कुठेतरी तणाव निर्माण होतो. घरात सुनेसोबत असो, मुलासोबत असो, आणि त्यांचा पाहण्याचा एक दृष्टिकोन बदलत जातो, की आता हे तर घरातच राहतात, यांनी नंतर करायला पाहिजे. पेपर असो साधा, पेपर तुम्हाला पटकन ओव्हरलूक करायची सवय झालेली असते, की पटकन वाचून ठेवायची. परंतु तुम्ही आता घरी राहता, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, की तुम्ही तर आता घरी राहता ना, तुम्ही नंतरही वाचला तरी चालते. आता मला पहिल्यांदा वाचू द्या. आणि मग ह्या छोट्या छोट्या गोष्टीचा सुद्धा आपल्या मनावर परिणाम होत जातो. साधं बाथरूम यूज करणं किंवा अंघोळीला जाणं इथपासून सुद्धा हे होतं, की सुरुवातीला तुम्ही जेव्हा कार्यरत होता तेव्हा तुम्ही पटकन तुमचं आटपून तुम्ही तयार होत होते. परंतु आता तुम्ही घरीच राहता आणि घरीच राहत असल्यामुळे तुम्ही तुमचं नंतर केलं तरी चालतं, अशा प्रकारचे तुमच्याकडे बघण्याचा एक दृष्टिकोन झालेला असतो. आणि तो मला वाटतं की योग्यच आहे, नाही का? आणि म्हणूनच तरुण पिढी आणि वृद्ध यांनी एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं आहे. दोघांनी एकमेकांना, ज्येष्ठांनी आणि तरुणांनी एकमेकांना समजून घेणं खूप इथे गरजेचं आहे. जेव्हा आपण वेगळे राहत नाही, एकत्र राहतो आहे, तेव्हा समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर काय होतं की ज्येष्ठांनीसुद्धा वागण्यात तारतम्य ठेवायला पाहिजे. आपल्याला घरीच राहायचं आहे, स्त्रिया असो किंवा पुरुष मंडळी असो, त्यांनीसुद्धा पेपर वाचणं असो, पेपर मुलांकडे देऊन दिला की तू वाचून घे बाबा, मला वेळ आहे, मी नंतर घरी वाचेल. किंवा अंघोळीचं आहे, तू पटकन तुझी अंघोळ आटपून घे, मी नंतर करेल. आणि त्यामुळे बऱ्याच वाद कमी होऊ शकतो. तसेच स्त्रियांच्या बाबतीत आता स्त्रियांचं काय होतं की त्यांना अंघोळ झाली की पटकन गॅसजवळ जायची सवय झालेली असते, आपलं उरकून घ्यायचं. हां, मदत जरूर करा तुम्ही, कारण जर तुमची सून असो, मुलगी असो, जॉब करत असेल तर तिला मदत जरूर करा जेवणाच्या साठी. पण तुम्ही जर तुमचं माझं मला उरकू दे, माझा चहा मला करून घेऊ दे, असं जर तुझं राहू दे आणि नंतर माझं पहिल्यांदा करू दे, असं जेव्हा होतं तेव्हा तिलाही कुठेतरी डिस्टर्ब होतं कामात, तिचं काम खोळंबतं, तिला वाटतं की माझं पटकन करून मी लवकर निघून जाईल. अशा वेळेला तुमचा चहा थोडा अर्धा तास 1 तास उशिराही जरी झाला तरी काही फरक पडत नाही. नाहीतर तुम्ही पटकन उठून तुमचं उरकून घ्यायचं, त्यांच्यामध्ये लुडबुड होणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही पटकन उरकून तुमचं घ्या आणि नंतर त्यांचं त्यांना करू द्या. अशा पद्धतीने जर केलं तर मात्र त्यांनाही अडथळा होणार नाही आणि तुम्हालासुद्धा अडथळा होणार नाही. तुम्हाला बाहेर जायचं नसतं आणि घरीच राहायचं असतं, त्यामुळे तुम्ही आरामात घेतलं तरी तुमचं होऊ शकतं. त्यामुळे शाब्दिक चकमकी ज्या आहेत त्या होणार नाही. जसं बाथरूमला ते जाऊन आले की मग तुम्ही यूज केलं तरी चालतं. हां, एक गोष्ट मात्र नक्की सांगेल मी, तुम्ही जेव्हा वॉश बेसिन वापरता, तुम्ही जेव्हा बाथरूमचा वापर करता, तुम्ही जेव्हा लॅट्रिनचा वापर करता, तेव्हा तुम्ही तुमचं स्वच्छ ठेवत जा. तुम्ही एकत्र आहात आणि दुसऱ्याला जी तेव्हा यूज करताना त्यांना इरिटेट होतं, त्यांना घाण वाटतं आणि म्हणून आपलं आपण स्वच्छ करायचं. तुमचं वॉश बेसिन असेल किंवा लॅट्रिन असेल किंवा बाथरूम असेल, अंघोळ झाल्यानंतर आपले कपडे व्यवस्थित आपण कपडे पडलेले आहेत तिथेच. बाथरूम तुम्ही यूज केल्यानंतर तसंच घाणेरडं आहे. तुम्ही लॅट्रिनला जाऊन आल्यानंतर पाणी व्यवस्थित फ्लश करत नाही किंवा साफ करत नाही, तेव्हा मग त्या गोष्टीची चिडचिड होते आणि त्यानेसुद्धा घरात तणाव निर्माण होतो. आणि म्हणून तणाव निर्माण होऊ नये म्हणून आपण आपलं व्यवस्थित नीटनेटकं करून ठेवायला काहीच हरकत नाही, असं मला वाटतं. बघा, त्यावेळेला तुम्ही असते त्या जागी तर तुम्ही काय केलं असतं, हा विचार करून जर लेडीज असो, स्त्री असो किंवा पुरुष असो, तुम्ही त्या ठिकाणी स्वतःला ठेवून जर पाहत गेले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होत जातील. बऱ्याच अंशी त्या गोष्टी तुम्हाला सोप्या वाटत जातील, की मी जर इथे असतो तर मी काय केलं असतं, मी पहिल्यांदा कोणतं काम केलं असतं, मला काय करता आलं असतं. तर अशा प्रकारे त्याचप्रमाणे
कुठला आजार आहे तुम्हाला, कुठल्या गोळ्या औषधी घ्यायच्या आहे, तर तुमच्या गोळ्याचा टायमिंग तुम्ही लक्षात ठेवा. तुम्हाला वारंवार तुमच्या गोळ्याचा, औषधीचा किंवा कुठल्या गोष्टीचं आठवण करून देण्याची वेळ दुसऱ्यांना येऊ नका देऊ. कारण काय आहे, डॉक्टरकडे जायचं आहे, ते फाईलवर डेट देतात, तुम्हाला कुठला आजार आहे आणि त्याचं कोणतं औषध आहे, औषध संपलं का याची आठवण करून द्या घरात चला. किंवा तुम्हाला स्वतः जाऊन आणता येत असेल तर तुम्ही आणा. लेडीज असेल किंवा जेंट्स असेल, कोणीही असेल, तुम्हाला जर जाऊन आणता येत असेल तर तुम्ही आणा. किंवा मग मुलाला जाताना आठवण करून द्या की बाबा रे, माझ्या गोळ्या संपल्या आहे, एवढे दिवसानंतर माझ्या गोळ्या संपणार आहे, आणि आठवणीने तू तुमची ते औषधाची जी हे आहे रिसिप्ट आहे ती द्यायची आणि त्याला गोळ्या औषधी वेळेवर आणायचं. याने काय होईल की तुमचं आरोग्याची सुद्धा तुम्हाला जबाबदारी घेणे भाग आहे. किंवा आपण दुसऱ्याच्यावर अवलंबून राहावं लागू नये यासाठी शारीरिक स्वास्थ्य खूप महत्त्वाचं आहे. शारीरिक स्वास्थ्य जर तुमचं चांगलं असेल तर तुम्ही दुसऱ्यांवर अवलंबून राहणार नाही. आणि त्याचप्रमाणे मानसिक स्वास्थ्याची सुद्धा जपणूक करणे आपल्यासाठी खूप गरजेचं असतं. काय होतं की तुमचं मानसिक तुम्हाला चिडचिड होणार नाही, ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. तुम्हाला चिडचिड कशाने होतं, त्या गोष्टी तुम्ही टाळत चला. आणि तुमच्यामुळे दुसऱ्यांनासुद्धा चिडचिड होणार नाही ह्या गोष्टीसुद्धा लक्षात ठेवा. जसं की जेवण झालं की तुमचं ताट तुम्ही याच्यावर नेऊन ठेवून द्यायचं, किचनमध्ये आपल्या धुण्याच्या ठिकाणी नेऊन ठेवून द्यायचं. आपलं जे काही जेवणानंतर सांडलेलं आहे ते उचलून ठेवून द्यायचं. त्यामुळे दुसऱ्यांना, समोरच्या सून असो, मुलगा असो, मुलगी असो, त्यांना तुमचा त्रास होणार नाही आणि जेणेकरून तुमचं त्यांना करावं लागणार नाही. बघा, आता पावसाळ्याचे दिवस आहे आणि कदाचित एखाद्या वेळेला काय होतं की ट्रॅफिकमध्ये ते फसलेले असतात, नातवाला आणायचं असतं आणि ह्या गोष्टी त्यांच्या डोक्यात असतात. मग अशा वेळेला तुम्ही जेंट्स असो अथवा लेडीज असो, मी रिक्षा करून जाते बाबा, मी त्याला घेऊन येते, तू काळजी करू नको, असं छोटे छोटे कामं आहे ज्यामुळे त्याच्यात त्यांना सहभाग त्यांचा तुमचा दिसू द्या. त्यामुळे तुम्ही त्यांच्यावर ओझं आहे असं वाटणार नाही. किंवा त्यांना कुठे जायचं आहे, मुलांना सांभाळायचं आहे, तर बाबा तू टेन्शन घेऊ नको. सुनीलाही असो किंवा मुलाला असो किंवा मुलीला, तू टेन्शन घेऊ नको, मी त्याला सांभाळते, मी त्याचं करते, कुठल्याही गोष्टी असो मी करणार आहे. आणि असं म्हणून त्याच्यात तुम्ही सहभाग दाखवा. आणि सहभाग दाखवल्याने काय होईल की तुम्ही त्यांच्यावर ओझं आहे असं त्यांना वाटणार नाही किंवा तुमचं ओझं त्यांना वाटणार नाही. आणि म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्यात तुमचा हातभार लागला पाहिजे. तुमचा हातभार त्यांना लागायला हवा. दुसरी गोष्ट काय आहे की वय झाल्यानंतर काही ना काही आपलं दुखत राहतो. कुठे कधी डोकं दुखते, कधी पायच दुखते आणि वातावरण असं आहे, ढगाळ वातावरण आहे, त्यामुळे अंग जड पडणे, पायाला गोळे येणे, अशा पद्धतीचा आपल्याला त्रास होऊ शकतो. आणि मग आपली सवय काय असते की काही दुखत असलं की बापरे माझं दुखत आहे, बाबा रे माझं खूप दुखत आहे, मला खूप त्रास होत आहे. मग आपण मारे बाम असो, आयोडेक्स असो किंवा वेगवेगळे कोणी तेल सजेस्ट केलेले असते, आपल्या जे ग्रुप असतो त्या ग्रुपवाल्यांनी हे तेल लावून पहा, नाही ते तेल लावून पहा. आणि दिवसा मग आपण मारे तेल लावून समोर हॉलमध्ये बसतो आणि मग तो आपल्या याचा वास त्यांना जातो आणि त्यांनासुद्धा इरिटेट होतं. त्यांचं डोकं त्यांच्या कामात असतं. त्यांनासुद्धा घर फ्रेश होण्यासाठी, विश्रांतीसाठी घराची गरज असते, विश्रांती घेण्यासाठी गरज असते. आणि मग अशा वेळेला जर आपण आपलं स्टूल न लावत राहिलं तर कुठंतरी काय होतं की मग आपला त्रास त्यांना व्हायला लागतो. असं त्रास म्हणणार नाही मी इथे, कारण ते आपलीच मुलं असतात. आपलं ओझंही होणार नाही, आपला त्रासही होणार नाही, पण त्यांची कुठेतरी मानसिकता खराब होईल का नाही. आणि म्हणून आपण आपल्या रूममध्ये तेल लावायचं, काय करायचं ते आपल्या रूममध्ये, आणि छान कपडे बदलवून छान तयारी करून आपण हॉलमध्ये यायचं. आणि कधी कधी काय होतं बघा
की बऱ्याच जणांना रिटायरमेंटनंतर काय वाटतं की आता मला कुठे जायचं आहे, मला तर घरीच राहायचं आहे, मी कुठे बाहेर जाणार आहे, मग मी कशाला चांगलं राहायचं, मी कशाला चांगले कपडे घालायचे, मला बाहेर जायचंच नाही ना. आणि मग आपले जुनेच कसे तरी कटले कपडे किंवा बऱ्याच स्त्रियांना सवय असते की आपले कटले गाऊन घालायचं आणि समोर मिरवत राहायचं. तर बघा, तुम्हालासुद्धा त्यांनी फ्रेश वाटत नाही. आपल्यालासुद्धा स्वतःवरूनच विचार करायचं. आपल्या मनालासुद्धा आपल्याला फ्रेश वाटत नाही. आपण जेव्हा मळकटले कळकटले गाऊन घालून राहतो तेव्हा आपल्यालासुद्धा फ्रेश वाटत नाही. तर मग दुसऱ्याला आपल्याकडे पाहून कसं फ्रेश वाटेल, नाही का? तर आपल्याकडे पाहून त्यांनाही फ्रेश वाटावं ह्यासाठी छान तुमच्याकडे भरपूर कपडे आहेत. तुम्ही कपाट एकदा उघडा, बघा. वेगवेगळे ड्रेस आहे, खूप भरपूर साड्या आहे. तुमच्या कारकिर्दीत तुम्ही घेतलेले वेगवेगळे गळ्यातले वगैरे सेट आहे. छान तयारी करा. कुठे ठेवायचं आहे आता आपल्याला? आपले 15-20 वर्ष जो काही कार्यकाळ राहिला घालून घ्या. छान तयारी मस्त करा, छान राहा. मस्त साडी छान साड्या घाला, यूज करा तुमच्याजवळ जे काही कपडे आहेत. आणि बघा, तुम्ही जरी ते कपडे साड्या व्यवस्थित ठेवल्या, तुमचे जे काही दागिने असो ते ठेवले तरी त्याचा उपयोग ते करणार नाहीत. कारण त्यांची चॉईस वेगळी आहे, तुमची चॉईस वेगळी आहे, त्यांची चॉईस वेगळी आहे आणि त्यांच्या चॉईसने ते घेतात. आणि म्हणून ज्या काही आपल्या फ्रेश राहायचं, छान साड्या घालायच्या, छान राहायचं स्त्रियांच्या बाबतीत. आणि पुरुषांनासुद्धा सवय काय असते की दिवसभर आपलं बरमुडा घालायचं आणि हॉलमध्ये घरात मारे फिरत बसायचं रिटायरमेंटनंतर. पण तसं न करता पुरुषांनीसुद्धा छान राहायचं, फ्रेश राहायचं. बघा, बऱ्याच जणांना डाय करायची सुद्धा. कशाला डाय करावं लागते? मला कुठे जायचं आहे, मला कुठे तयारी करावी, मग मला कोण पाहणार आहे, इथपासून आपली तयारी असते की कोण कशाला पाहायचं. आपलं मन नाही का? आपण आपल्याला बघत नाही का? तुम्ही आरशात बघा. तुम्ही तयारी न करता आरशात बघा आणि तयारी केल्यानंतर आरशात बघा. तुम्ही तयारी केल्यानंतर आरशात जर बघितलं तर तुम्हाला फ्रेश वाटेल. आणि तयारी करायच्या आधी जर तुम्ही आरशात बघितलं तर तुम्हाला फ्रेश वाटेल का? नाही वाटेल. आणि आपण आपल्यासाठी चांगलं राहायचं, आपल्यासाठी स्वतःसाठी आपण फ्रेश राहायचं, गबाळ्यासारखं नाही राहायचं. आणि बऱ्याच असं घरातच राहायचा कंटाळा येतो. तर मग बरेच ज्येष्ठ नागरिकांचा असा ग्रुप असेल, ज्येष्ठ नागरिक भवन असेल किंवा ज्येष्ठांचा ग्रुप असेल, अशा जॉईन करा. तिथे सकाळ संध्याकाळ जात चला. आणि त्यामुळे काय होईल, तुमच्या मनालासुद्धा फ्रेश वाटेल, तुमचं मनसुद्धा ताजंतवानं होईल. आणि समवयस्कामध्ये बसल्यामुळे त्या आपल्या जे विचाराची देवाणघेवाण आहे ते समवयस्कामध्ये होत असल्यामुळे आपल्या विचारात बदल पडतो की त्यांचे अनुभव आपल्याला सांगतात, आपण आपले अनुभव त्यांना सांगतो आणि बऱ्याच गोष्टी सोप्या होत जातात. आणि म्हणून अशा ठिकाणी जात चला. बऱ्याच ठिकाणी काय होतं की त्यांना आपल्या मुलाला सुनेला कुठे जायचं असतं बाहेर, त्यांचा विकेंड असतो, सुट्टी असते. आणि मग आपणही सुद्धा काय करतो की पटापट तयारी करून आपण गाडीत जाऊन बसतो की मलासुद्धा घरी राहून कंटाळा आला, मलासुद्धा जायचं आहे, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. असं न कर, असं करू नका. कारण त्यांचं वेगळं आणि तुमचं वेगळं. त्यांच्या वेगात तुमचा वेग समान होणार नाही. त्यांचा वेग वेगळा आहे, तुमचा वेग वेगळा आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मागे न लागता तुम्ही कुठे फिरायला जायचं आहे, तुमचं ज्येष्ठ नागरिकांचा एक जो ग्रुप आहे, समूह आहे, त्यांचेसुद्धा टूर जातात, त्यांच्यासोबत तुम्ही टूरला जा. तुमचं मन फ्रेश होईल. आणि त्यांना करू द्या. हां, त्यांनी जर तुम्हाला म्हटलं की जायचं आहे, आपण कुठे जायचं का, तुम्हाला जर त्यांनी विचारलं यायसाठी, तर मात्र तुम्ही जरूर जा. मला झेपणार नाही, मला जमणार नाही, असं कारणं नका सांगता. फ्रेश होऊन या बाहेर जाऊ. कारण दिवसभर आठवडाभर तुम्ही घरी राहता. त्यामुळे कसं होते की तुमचंही मन एक प्रकारे निरुत्साही होतं आणि बाहेर जाऊन कुठे फिरून आले की फ्रेश वाटतं. तर बाहेर जाऊन या. कुठे हॉटेलिंग करत असेल तर जेवा,
त्यांच्यासोबत जेव्हा अन्नाला नावं न ठेवता छान प्रकारे त्यांच्यासोबत जेवण करा आणि मस्त तुमचा दिवस घालवा. कुठल्याही प्रकारची कुरबूर न करता त्यांचाही दिवस चांगला गेला पाहिजे, त्यांनाही आठवड्यातून 1 दिवस मिळतो असा विचार करून आपण त्यांच्यासोबत वेळ घालवा, त्यांच्यासोबत जा. तुमचंच तुम्ही तिथे लावू नका की माझं हे दुखत आहे आणि मला हे आवडलं नाही, मला इथे जायचं नव्हतं. आणि समजा कुठे पायऱ्या आहे, तुमचं चढणं होत नाही, बाबा मी माझ्या गाडीत बसते, तुम्ही जाऊन मी थांबते खाली, असं म्हणून तुम्ही तुमची सोय करा. तुम्ही खाली थांबा कुठे असेल, तुम्हाला नाहीच होत नाही नका जाऊ, पण त्यांच्या मागे लगबग करत त्यांना त्रास होईल असं. आणि आपल्याला पर्यायाने आपल्यालासुद्धा त्रास होतो. कुठे चढ आहे, उतार आहे, नाही होत, नका जाऊ, गाडी स्वस्त बसून राहा आणि त्यांना त्यांचं एन्जॉय करू द्या, कुठेही मागे लागून जाऊ नका. दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की झोपेच्या बाबतीत बऱ्याच जणांची तक्रारी असते की रात्रभर आम्हाला झोपच येत नाही आणि झोप न आल्यामुळे मग त्यांचं कुरबूर उठून किचनमध्ये पाणीच प्यायला 17दा त्या याचा बाथरूमचा दरवाजा वाजवणे, बाथरूमला जाणे, दार वाजवणे, लाईट चालू बंद करणे आणि त्यामुळे दुसऱ्यांची झोप मोड होतो. आणि मग मला झोपच येत नाही, मला त्रासच होतो, मी सारखं पडूनच राहतो आणि सारखं रात्रभर तुमचं येणं जाणं, त्यांची झोप मोड होतं. काय होतं की त्यांना दिवसभर कामं करावं लागते, तरुण मंडळी आहे त्यांना दिवसभर कामं करावं लागते आणि त्यामुळे रात्री त्यांचा आराम गरजेचा असतो आणि त्यांचा आराम त्यांना करू द्यायचा. तुमच्यामुळे त्यांना कुठे त्यांची झोपमोड नाही झाली पाहिजे. घरी जरी तुम्हाला वाटत असेल की सून माझी तर घरीच राहते, जॉब नसेल करत, मुलगी तर माझी घरीच राहते, पण तिला दिवसभर तिची कामे असते, कामे राहतातच ना की घरी दिवसभर स्वयंपाक आहे, तिच्या मुलाचं आहे, येणार जाणार आहे, घराची साफसफाई आहे, स्वच्छता आहे, ह्या सगळ्या गोष्टी दिवसभर तिला राहतात. त्यामुळे त्यांचा आरामाच्या वेळी त्यांना आराम करू देत चला. तुम्ही दिवसात जर तुम्ही झोप घेत असाल तर दिवसा झोप न घेता तुम्हाला भजनाची आवड असेल तर मंदिरात जाऊन भजनात जात चला किंवा तुम्हाला काही लिखाणाची आवड असेल तर लिखाण करत चला. तुमचा छंद जोपासला जाईल त्यामुळे. किंवा कुठल्या गोष्टी पेंटिंगची आवड असेल पेंटिंग करत चला, त्यामुळे तुमच्या मनाला विरंगुळा मिळेल आणि तुमचा दुपारचा वेळसुद्धा खूप छान जाईल, तुमचा टाईमसुद्धा छान जाईल आणि झोप न घेता छान तुम्ही तुमचा वेळ तुम्ही घालवत चला. त्याचबरोबर काय होतं, तुमच्या मनालासुद्धा प्रसन्न वाटतं की तुमचा जो छंद आहे, जो तुम्ही तुमच्या तरुणपणात किंवा लहान असताना तुमचे जे छंद होते, लग्नानंतर तुम्ही ते छंद तुमचे जोपासू शकले नाही, कारण धावपळ असते, खूप आपल्यामागे कामं असतात आणि त्यामुळे आपण ते करू शकत नाही. तर अशा वेळेला छान आपली छंदाची छंद जोपासावा आपला. त्यामुळे काय होतं की आपल्यालासुद्धा छान वाटतं, आपले छंद आपण जोपासतो आणि आपल्या मनाला प्रसन्न वाटतं आणि झोपसुद्धा दुपारची कमी होते. तुम्ही न झोपल्यामुळे तुम्हाला रात्री छान झोप लागते, गाढ झोप लागते. तुम्ही दुपारी झोप घेतल्यामुळे काय होतं की तुम्ही रात्री झोपत नाही आणि तुम्ही तुमचीही झोपमोड करता आणि पर्यायाने तुम्ही दुसऱ्यांनासुद्धा त्रास देत असता तुमच्या नकळत. त्यामुळे असं न करता दुपारची झोप तुम्ही टाळत चला. त्याचबरोबर काय होतं की बऱ्याच जणांना असं सवय असते की तक्रारीसारखं घरी कामवाल्या येत असतात, भांडेवाली असो किंवा लादी पुसणारी असो, त्या बायांना आपल्या कुरबुरीत म्हणजे काय म्हणतो आपण, तक्रारी गाऱ्हाणे सांगणे, माझी सून अशीच करते, माझी मुलगी तशीच करते, माझा मुलगा मला हेच देत नाही, मला असंच होत नाही, मला तसंच होत नाही. ह्यामुळे काय होतं की सगळेच लोक सारखे नसतात, तुमचंही ऐकून घेतात काही जण आणि त्यांच्याही जवळ सांगतात आणि यामुळे काय होतात की मनं खराब होतात. त्यांनाही वाटतं की अरे मी तर करतो,
तरी मला करत नाही म्हणते, माझी गाराणे करते. आणि मग मन काय होतं की मन दुरावा निर्माण होतो की माझ्याबद्दल मला न सांगता त्याला सांगितलं. माझ्याजवळ म्हणायचं होतं, मला सांगायचं होतं, असं मुलांनासुद्धा वाटू शकतं किंवा सुनेलासुद्धा वाटू शकतं की माझ्याजवळ न सांगता तिच्याजवळ घराणे केले. शेजाऱ्यांपाजाऱ्यांजवळ कदाचित आपल्याजवळ तोंडातून नकळतपणे निघू शकतं की माझं असंच आहे, माझ्या सुनेनं असंच केलं, माझ्या मुलाने तसंच केलं. अशा प्रकारे घराणे आपण सांगतो. तर ते गाराणे सांगणं कमी करा. त्यामुळे सुद्धा एकत्र जेव्हा तुम्ही राहता एकत्र कुटुंबात, तेव्हा ह्या गोष्टी कटाक्षाने पाळा. हे तेच लोक आहेत बरं की जे तुमचंही ऐकून घेतात, त्यांना सांगतात आणि त्यांचंसुद्धा ऐकून घेऊन तुम्हाला सांगतात आणि घरातच काय होते, मग वाद निर्माण होतो, घरातच भांडणं तयार होतात आणि मग याच्यात नुकसान त्यांचं होत नाही, तर नुकसान होतं तुमचं. आणि म्हणून ह्या गोष्टी कोणालाही न सांगणेच बरं. आता मुलांबद्दल जर कुठली गोष्ट तुम्हाला खटकली आहे मुलाबद्दलची किंवा कुठल्या गोष्टीचा तुमचा काहीच काहीही कुठल्याही प्रकारचं तुमचा त्यात कसूर नाही किंवा तुमचं काही त्यात रोल नाही आणि तुम्हाला त्या गोष्टी सहन कराव्या लागत आहे, तर मुलाला समोर बसवा, त्याला स्पष्टपणे बोला. तुमचाच मुलगा आहे तो तुमचं ऐकतो. त्याला समजावून सांगा की बाबा रे असं नाही, असं आहे. मुलगी असेल तर मुलीला सांगा की असं नाही बाई, असं आहे, तू असं हे चुकीचं आहे माझ्या बाबतीत. समजावून सांगा. सून असेल तर सुनीला समजावून सांगा. पण तिसऱ्या व्यक्तीजवळ ह्या गोष्टी जाऊ देऊ नका. त्यामुळे काय होईल की वाद निर्माण होतो. आणि त्याचप्रमाणे बघा काय होतं, एखाद्या वेळेला आपल्या मनात कधी कधी काय होतं की न सांगितल्या जात नाही आणि न सांगणेसुद्धा आपल्या मानसिक स्वास्थ्यासाठी खूप त्रासदायक होतं की आपण बोलूही शकत नाही, बोलायचंही नाही आणि मनातसुद्धा ठेवू शकत नाही. मग ह्याचा त्रास आपल्या मनाला कुठेतरी होतो आणि आता हे वय नाही आहे की मानसिक त्रास सहन करण्याचा. तर मग अशा वेळेला विश्वासू व्यक्ती बघा, या विश्वासू व्यक्तीजवळ तुमचं मन मोकळं करा, त्याला सांगा, त्याच्यातून काही पर्याय निघतो का ते बघा. आणि त्याचबरोबर तुमच्या आर्थिक गोष्टी काही थोड्याफार, बऱ्याच जणांच्या आर्थिक गोष्टी मजबूत नसल्यामुळेच बऱ्याच जणांना एकत्र राहावं लागतं. पण जे काही तुमचे आर्थिक गोष्टी असेल, आर्थिक बाजू असेल, त्यासुद्धा तुम्ही विश्वासाने कोणाला सांगा. आर्थिक बाबतीत कुठलं घर आहे, कुठली शेती आहे, काही कुठलीही गोष्ट असेल, तर आर्थिक गोष्टी बाबत तुम्ही विचार करून मुलाशी किंवा इतर कोणाशी व्यवस्थितपणे बोला. कोणालाही याच्यात मध्ये घालू नका. आणि जे काही थोडाफार पैसा असेल तर त्या पैशाची वाच्यता कुठेही करू नका. कारण काय, तो पैसा तुमचा आहे आणि तुमच्या कुठल्या परिस्थितीत तो तुम्हाला कामी येणार आहे. आणि म्हणून त्या बाबतीत तुम्ही कुठेही वाच्यता न करता, कदाचित कधीकधी काय होतं की थोडेफार पैसे असतात आणि आर्थिक बाबतीत थोडंफार असतं आणि त्याच्यासाठी सुद्धा वाद तयार होतो की बघा आमच्याच घरात राहते, इथेच राहते आणि आम्हाला सांगितलं नाही. बघा वाद होण्याची कारणं हे सुद्धा असू शकतात की आपण सतत त्यांना सूचना देत राहणं, हे असं नाही तसं कर, तसं नाही तसं कर, हे सुद्धा वाद होण्याचं एक कारण असू शकतं. तर वारंवार सूचना न करत बसता की न करता त्यांना काही त्यांच्या मताने करू द्या, त्यांच्या याने करू द्या. कारण तुम्ही भरपूर सांभाळलं, त्यांना शिक्षण दिले, संस्कार दिले, आता त्यांना त्यांच्या याने करू द्या, त्यांच्यावर विश्वास ठेवा. लागेल तिथे तुम्ही तुमचं मार्गदर्शन जरूर करा, परंतु वारंवार सूचना करत बसू नका, वारंवार सूचना देऊ नका. खास करून सुनेच्या बाबतीत काय होतं की नवीन घरातून दुसऱ्या घरातून आलेली मुलगी असते. तुमच्या घरातले संस्कार, त्यांच्या घरातले संस्कार वेगळे असतात आणि त्यामुळे तिला तुमच्यासारखं किंवा तुमच्या पद्धतीने तो ॲडजस्ट व्हायला वेळ लागतो. त्यामुळे वारंवार सूचना न करता त्यांना सांगून पहा, पण सूचना करत बसू नका.
सांगा, जरूर सांगा. काही गोष्टी सांगणं खूप गरजेचं असतं, परंतु नेहमी त्या गोष्टी तुम्ही सांगत बसू नका. त्यानंतर मला इथे सांगावंसं वाटतं की त्यांच्या सून असो मुलगा असो यांच्यामध्ये लुडबुड करू नका. बघा, मला एक उदाहरण आठवतं की शिक्षकच होते ते आमच्यासोबतच सर होते. तर मी सुद्धा शिक्षिकाच होते आणि तेही जिल्हा परिषदला शिक्षक होते. तर त्यांची आई त्यांच्यासोबत राहायच्या. त्यांना 2 मुली होत्या. तर ते मुली सांभाळायसाठी आई त्यांच्याकडे राहत होती. जेव्हा शाळा त्यांची सुटायची, घरी यायचे, तेव्हा त्या आजीबाई, त्यांची आई, त्या 2 मुलांना घेऊन बाहेर फिरायला न्यायच्या. बराच वेळ त्या बाहेरच राहायच्या. त्यामुळे काय व्हायचं की त्यांना दोघांना मोकळीक मिळत होती. त्यांच्या दोघांच्यामध्ये लुडबुड होत नव्हती. जेणेकरून सुरुवातीला असं वाटलं की त्या आल्याबरोबरच बाहेर निघतात, सर घरी येतात आणि ह्या बाहेर निघतात. पण नंतर असं वाटलं की त्यांचे विचार खरोखर खूप चांगले होते. कारण त्यांच्या मनात होतं की दिवसभर सर बाहेर राहतात आणि मुलगा बाहेर राहतो आणि त्यांना मोकळीक कुठेतरी पाहिजे. म्हणून त्या मुलींना घेऊन बाहेर फिरायला येत होत्या. बराच वेळ बाहेर थांबायच्या. सकाळीसुद्धा त्यांच्या जेव्हा गडबड राहायची तेव्हा ते फुलं तोडायच्या निमित्ताने बाहेर फुलं तोडायसाठी आणि कोणी बोललं बसलं तर त्यांच्यासोबत गोष्टी गप्पा त्यांच्या होत होत्या. म्हणजे सकाळीसुद्धा त्यांची लुडबुड नाही आणि संध्याकाळीसुद्धा त्यांची लुडबुड नाही आणि त्याचबरोबर मुलांचीसुद्धा त्यांच्या लुडबुड नाही. तर छान, त्यामुळे त्यांना एक प्रकारची पेस मिळत होती. घर छोटं होतं त्यामुळे त्यांना एक प्रकारची पेस मिळत होती. काही गोष्टी आपण समजून घेणे खूप गरजेचं आहे. आपण वयस्क असलो तरी त्यांच्यासुद्धा आपल्याला काही गोष्टी समजून घेणं गरजेचं असतं. आता मला तरुण पिढीला ह्या काही गोष्टी सांगाव्याशा वाटते की बघा, त्यांनी तुमचा सांभाळ केला. तुमचे आई-वडील आहेत ते, त्यांनी तुमचा सांभाळ केला. त्यांनी तुम्हाला वाढवलं, संस्कार केलं आणि तुम्हाला ह्या इथपर्यंत पोहोचवलं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहू तुम्ही तुमचा उदरनिर्वाह किंवा तुम्ही तुमचं करू शकाल. तर तुमचंही काही गोष्टींनी त्यांच्याप्रती कर्तव्य आहे तुमचंसुद्धा की काही गोष्टींची काळजी करणं, काळजी घेणं, कुठलं दुखणं आहे किंवा काही गोष्टी दुर्लक्ष करणं की तुम्ही लहान असताना त्यांनी केलं नाही का दुर्लक्ष तुमच्याकडे? प्रत्येक गोष्ट त्यांनी तुमची मनाला लावून घेतली का? किंवा तुम्ही मोठेही झाल्यानंतर जोपर्यंत तुमचं लग्न होईपर्यंत त्यांनी दुर्लक्ष नाही केलं का तुमच्याकडे? बऱ्याच चुका त्यांनी तुमच्या पोटात घातल्या, बऱ्याच गोष्टींची त्यांनी तुमच्यासाठी काळजी केली, तुमचं केलं त्यांनी, त्रास घेतला, सगळ्याच गोष्टीचं समर्पण त्यांनी केलं, त्याग केला आणि आज मात्र तुमची वेळ आहे. तुम्हीसुद्धा खूप काही मागतच नाहीत ते. त्यांच्याकडे आता खूप काही तुम्हाला मागितलं तर तुमची वेळ मागत असतील ते आणि थोडीफार काळजी घेण्यासाठी तुम्ही त्यांची काळजी घ्यावं, थोडा खर्च करावा, काळजी घ्यावी आणि त्यांचं थोडं बोलणं चालणं व्यवस्थित, काही त्यांच्या मनासारखे काही गोष्टी, बस एवढंच त्यांचं आता तुमच्याकडून अपेक्षा असते आणि त्या गोष्टी तुम्ही कराव्यात. आणि त्याचबरोबर काही आर्थिक बाबतीत तुम्ही त्यांचासुद्धा सल्ला घ्या. त्यांचं एकमेकांच्या सल्ल्याने तुम्ही आर्थिक बाबतीतसुद्धा करावं. त्यामुळे जेणेकरून त्यांनासुद्धा वाईट वाटणार नाही. कुठलंही मोठं ठोस पाऊल उचलताना त्यांचा सल्ला घ्यावा. कारण त्याच्यात तुम्हाला वाटा मागणारच नाही, त्यातून काही तुम्हाला ते म्हणणारच नाही. तुम्ही करत आहे तुमच्या प्रगतीसाठी, तुमच्यासाठी करत आहे आणि थोडंफार त्यांची सल्ला त्यांच्या विचारात घेऊन आणि किंवा जर काही त्यांच्याही काही गोष्टी असतात आर्थिक बाबतीत तर त्यांच्या सहमतीने करा. त्यांना न विचारता कुठल्याही गोष्टी त्यांच्या जर असेल, कोणती शेती असेल, कोणतं घर असेल, कुठलं काही असेल तर त्यांच्या सहमतीने व्यवहार करा. त्यांना न विचारता कुठलाही व्यवहार करू नका.
हेच माझं तरुण लोकांना म्हणणं राहील किंवा तरुण पिढींना माझा एक सांगणं राहील की त्यामुळे काय होईल की त्यांना खूप वाईट वाटेल, त्यांचंही मन दुखेल. त्यांच्या विचाराने तुम्ही सहमतीने जर घेतलं तर निश्चितच दोघांसाठी सुद्धा सोयीचं होईल. जे काळ आहे तो अतिशय तुमचा चांगला जाईल. तर बघा, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, कमेंट मात्र जरूर करा. कारण तुम्हाला कुठली गोष्ट आवडली आणि कुठली गोष्ट आवडली नाही, कोणती गोष्ट तुम्हाला ह्यातली खटकली हे मला कळेल. त्यामुळे कमेंट मात्र जरूर करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद, खूप खूप धन्यवाद.